महासागर न्यूज. पनवेल तालुक्यातील पळसपे गावातील एका मोडकळीस आलेल्या जुन्या घराची शेवटची घटका मोजत असून हे घर रस्त्यालाच लागून असल्याने या रस्त्यावरून जाणारे गावातील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून या ठिकाणावरून जावं लागत आहे. सदर घरामध्ये कोणीही राहत नसून नुकत्याच झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या घराचा वरील भाग रस्त्यावरती काही प्रमाणात पडला. सदर घटना ही रात्रीच्या वेळी घडली असल्याने सुदैवाने कोणतीही अनर्थ आणि जीवितहानी झाली नाही. तरीही उर्वरित भाग हा कधीही पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टीचा विचार करून येथील पळसपे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सचिन देशमुख, ग्रामस्थ राजन बारके आणि तरुण उत्साही मित्रमंडळ ग्रामस्थ पळसपे प्रदीप वैद्य यांनी तशा प्रकारचं पत्रव्यवहार संबंधित शासकीय कार्यालयात करून देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं जात आहे. विशेष म्हणजे या मोडकळीस आलेल्या धोकादायक घराच्या बाजूलाच लहान मुलांच्या 2 शाळा असल्यानं याच रस्त्याने हे शालेय विद्यार्थी ये जा करत असतात. सदर घर रस्त्यावरती कोसळलं तर जीवितहानी सुद्धा होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं विशेष करून समस्येकडे जातीनं लक्ष द्यावं असं ग्रामस्थातून बोललं जातं. या घराची अशी परिस्थिती आहे की दोन्ही साईडने रस्ते आहेत आणि पूर्ण पडाव झालेलं आहे ते घर. आम्ही ग्रामपंचायतीला पण नोटीस दिली, तहसीलदारांना पण दिली. तहसीलदारांनी पण ग्रामपंचायतीला कळवलं होतं की कार्यवाही व्हावी म्हणून. आता त्याच्यात पण 10-12 दिवस गेले तरी अजून काही त्याचा ट्रेस लागत नाही आणि ते कारवाई का करत नाही ते पण आम्हाला समजत नाही. हा जाण्याचा रस्ता आहे, काल पण पडली भिंत ती, नशिबाने कोणाला काय लागलं नाही. जीवितहानी होण्याची 60 शक्यता आहे. त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर निर्णय करण्यात यावं. हा घरमालक आले ते त्यांना सांगितलं होतं, पण पंचायतवाले पण होते, आम्ही पण होते. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मागच्या घराचे पेपर पाहिजे सगळे. हे काय तो त्यांचा वैयक्तिक विषय हा, याच्यात यायला नाही पाहिजे. कमीत कमी 7-8 फूट तरी ते खाली करून टाका, म्हणजे ते जीवितहानी होण्याचं हे कमी होईल. तर लहान लहान शाळेची मुलं पण जातात, व्हॅन जातात इथनं, ज्येष्ठ नागरिक पण इथनं जाणार आहेत आणि दुसरा पर्यायी रस्ता पण नाही इथनं. महासागर न्यूज.